नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तर हे बघा महालक्ष्मी उतरल्यात माझ्या घरी। त्यांचे आगमन मी मस्तपैकी केला आणि त्यांचं सेज पण हे बघा तयार झालेलं आहे आणि त्यांना अडण्या मी लावलेल्या आहेत तिथं आणि त्यांना साड्या कशा नेसवायच्या हे मी आज मला साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि साड्या नेसवणार आहेत माझ्या ननदबाई। आला माझा कार्टून, हे बघा आपल्या घरी जे जे आले। हो गणपती बाप्पा, हे तर हे बघा महालक्ष्मीचा फुलोरा भरणं चालू आहे। इथं अनारसे काढलेले आहे आणि तिळाचे लाडू, रव्याचे लाडू आणि इकडे करंजा भरणं चालू आहे। ह्या आमच्या सासूबाई, ह्या तिन्ही पण आमच्या सासूबाई आहे। तर आम्हाला काही येत नाही, ह्याच भरून राहिल्या। आई दाखव, हे बघा तर ह्या तेलामधून काढा लागतात आणि ह्या अशा भरा लागतील। बघा, तर महालक्ष्मीच्या फुलोऱ्याची तयारी इकडे मस्त जोराशोरामध्ये चालू आहे। असं पाणी लावून असं बंद करायचं। आता इथं शाशाचा वापर नाहीत करत, हे हातावरच्या करंज्या आहे। चला तर हे बघा ताईंनो आणि माझ्या भावानं सोपी पद्धत आहे साडी नेसवण्याची आणि साडी नेसवत आहेत माझ्या ननदबाई। ते एवढे परफेक्ट अशी साडी नेसवून देतात आणि तुम्ही बघू शकता छान अशी साडी त्यांनी आपल्या गौराईला नेसवली आहे आणि इकडे पण चालू आहे नेसवणं। आणि आम्ही बघत आहे कशा नेसवतात आणि पुढच्या वर्षी मी पाईन ट्राय करून येतील का म्हणून है ना जी। असे खोसून त्याच्या मिऱ्या पाडून घ्यायच्या। सोपी आणि साधी पद्धत आहे, सहजरित्या तुम्हाला येऊ शकते। तर हे बघा आता प्लेट्स पाडणं झालेले आहे, व्यवस्थित त्याला फोल्ड करत आहे त्या। आपली मोठी गौराई तयार झालेली आहे, लहानी आणि ह्या मोठ्या। लहानीचा मान मोठा असतो आहे ना जी।
हा, मी आता मला 6च वर्ष झाले आहे यायला लग्न होऊन, आणि ह्या आमच्या घरी 15-16 वर्ष अगोदरपासून महालक्ष्मी बसतात आणि ह्या करत असतात त्यांचा साज. तर ह्या आजच आल्या आहे गावावरून आणि लगेच आल्याला साज करायला भिडला साड्या नेसवण्यासाठी पहिले. आणि इकडे आपल्या गौराईचं आगमन झालेलं आहे, हे बघा. आणि आपले गणपती बाप्पा सुद्धा आणलेले आहे, त्यांचं बी आगमन झालेलं आहे, फक्त विराजमान व्हायचे आहे, त्यांची तयारी चालू आहे. पिना लावलेला होता म्हणून ते त्यांचा मुखवटा बसवलेला आहे आता. बघा कशा पांढऱ्या पांढऱ्या तळत आहे देवाच्या करंज्या. कशा फुगारे आले त्याच्यावर. तेल टाकून घ्यायचं भिजवायच्या वेळेस, असे फुगारे त्याच्यावर, आणि चांगलं पण दिसतात. मध्यम येते तळाचं, जास्त कडक येत नाही, तळले तर लाल येते. मध्यम येत नाही, मस्त येतात, छान दिसते आणि फुगे पण उमटते त्याच्यावर. तर आपल्या गौराईला आता विराजमान करण्यासाठी मकरामध्ये नेत आहे. आरामाने महालक्ष्मी विराजमान झालेले आहे. आता त्यांचे मुखवटे मी अंदर आणलेले आहे, त्यांना हळद कुंकू वगैरे लावून त्याचं मस्त स्वागत केलं आणि आता त्यांना तिथे विराजमान करते. तर महालक्ष्मीची वेळ ही म्हणजे 4 नाही तर 5 वाजताची बरोबर आहे. त्यांना उन्हामध्ये आणतात नाही, संध्याकाळची वेळ ही बरोबर आहे. तर आता 4 वाजलेले आहे, 4 वाजता बरोबर महालक्ष्मी आम्ही विराजमान करते मकरामध्ये. तू पाडला ते उचलून त्या दुकाच्या वरती फिरवा. बापरे तांदूळ बघा मित्रांनो, हे मुकुटे घालून झालेले आहे. आता नेकलेस हे ते पोता सर्व घातल्यावर मग मी तुम्हाला नंतर दाखवतो आमची गौरी कशी दिसते. तर गौराईचं लुक पूर्ण झाल्यावर बघून घे जा, एवढं मस्त तिथे तिच्या इकडे पाहतच राहावं लागते, हाय ना गो ताई? हे आमच्या ननदबाई छोट्यावाल्या ह्या करत आहे तयारी. त्यांचं सिंगारचं सामान पूर्ण तसं करून जे ह्या घालता का होता तसं
सोन्याचा घालतो. ठाकूर लंबी वाला देना. काय म्हणे का? हाय वगैरे. लावतो ना. तर इकडे टाकलं आहे आंबील. तुम्हाला माहित आहे आंबील हे महालक्ष्मीला नित्य नियमाने करावेच लागते आणि त्यासाठी वेगवेगळे दोघींचे टाकलेले आहे. सवा पायली टाकलेले आहे. तर हे 5 जणीला हात लावून इकडं समुद्रामध्ये आणावं लागते. आता हे पाठीला मी आता हळद कुंकू लावून घेतलं आणि त्याचं पाणी ते ज्वारी टाकले त्याचं पाणी सगळं धुवून ते समुद्रामध्ये टाकावं लागते. तर नित्य नियमाने हे सगळं करावं लागते. महालक्ष्मीचे खूप असे नियम आहेत ते असे आम्ही पाळतो आणि ते भक्तिभावाने करतो. तर हीच भारतीय संस्कृती आहे. आणि तुम्हाला माहीत आहे आंबील हे सगळ्यांचंच आवडतं आहे आणि जे देवाला आवडते ते सर्वांनाच आवडते ना. हे बघा हे पाणी समुद्रामध्ये टाकते. दुसऱ्या इकडे टाकता येत नाही. महालक्ष्म्याचं जेवणाचं वगैरे पाणी हे समुद्रामध्येच टाकून लागते. हे खणलेलं आहे तिथं आणि मग ते बुजून द्या लागते. तर यातले 5 बायांना हे ज्वारी काढावी लागते अशा मुठाने. हे बघू शकता तुम्ही कशा काढल्या. तर याची बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती उद्या मी तुम्हाला दाखवणार. तर आज हे अशी ज्वारी थोडीशी सुकी घालून त्याला तर आता असं हे सुकून याला चक्कीमधून मी आता काढणार आहे याला जाडसर असं. तर हे बघा आता माझ्या घरच्या महालक्ष्मी विराजमान झालेल्या आहे. त्यांच्या रास त्यांची झोला आणि झुली त्यांची मुलं आणि आपले गणपती बाप्पा आता आपल्या स्थानावर बसलेले आहे आणि एवढं मस्त वाटत आहे. चला तर भेटूया उद्याच्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये महालक्ष्म्यांच्या. धन्यवाद.